भारतात अनेकदा असं दिसतं की मुलं 5 वर्षाची होईपर्यंत आई-वडिलांवर खूप अवलंबून असते. छोटी छोटी कामे सुद्धा ते स्वतः करण्याऐवजी पालकांकडून करून घेतात. पण जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथे मुलं फक्त 2 ते 3 वर्षाची असताना स्वतःची कामे स्वतः करायला शिकतात. त्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच स्वावलंबन आणि आत्मविश्वास विकसित होतो. जपानी पालकत्वामध्ये काही अशा सवयी आहेत ज्या मुलांना हुशार, जबाबदार आणि स्वावलंबी बनवतात. तुम्हालाही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने घडवायचे असेल तर आपण जपानी पालकत्वाच्या 5 महत्त्वाच्या टिप्स बघूया. 1. मुलांना जबाबदारी शिकवा. लहानपणापासूनच मुलांना छोटी छोटी कामे स्वतः करू द्या. उदाहरणार्थ, जेवल्यानंतर ताट उचलून ठेवणे, पाणी आणणे, हात धुणे, कपडे घालणे आणि खेळणे जागच्या जागी ठेवणे. अशा सवयीमुळे मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 2. मुलांना थोडं स्वातंत्र्य द्या. मुलांना त्यांच्या छोट्या समस्या स्वतः सोडू द्या. प्रत्येक वेळी पालकांनी हस्तक्षेप केल्यास मुलं पूर्णपणे पालकांवर अवलंबून राहू लागतात. कधीकधी मुलांना विचार करू द्या आणि निर्णय घेऊ द्या. त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता आणि समस्या सोडण्याची सवय वाढते. 3. ठरलेला दिनक्रम तयार करा. मुलांसाठी रोजचा एक निश्चित दिनक्रम असणे खूप महत्त्वाचे असते. झोपण्याची वेळ, खाण्याची वेळ, खेळण्याची वेळ आणि अभ्यासाची वेळ ठरवा. नियमित दिनक्रमामुळे मुलांमध्ये शिस्त येते आणि त्यांचा राग व चिडचिड कमी होते. 4. भावनांची समज द्या. मुलांना त्यांच्या भावना समजून द्यायला शिकवा. जर मुलं रडत असतील तर त्यांना शांतपणे विचारून त्यांच्या मागचं कारण समजून घ्या. त्यांना आनंद, दुःख, राग याबद्दल समजावून सांगितल्यास ते भावनिकदृष्ट्या अधिक समजूतदार बनतात. 5. ओरडण्याऐवजी समजून सांगा. मुलांनी चूक केली तर त्यांच्यावर ओरडण्याऐवजी शांतपणे समजून सांगा. उदाहरणार्थ, जर मुलांनी पाणी सांडवले असेल तर त्यांनाच ते पुसायला सांगा. अशा पद्धतीने मुले आपल्या चुका समजून घेतात आणि जबाबदार बनतात. लहानपणापासून योग्य सवयी लावल्यास मुलं अधिक हुशार, आत्मविश्वासी आणि स्वावलंबी बनू शकतात. जपानी पालकत्वातील या साध्या व प्रभावी टिप्स प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.